तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे cetcl.mahacet.org आणि इथे राइट साइडला 2 नंबरचा ऑप्शन आहे सीईटी एक्झामिनेशन पोर्टल 2025-26 त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर हे पेज ओपन होईल. यामध्ये आपल्याला नवीन युजर आहात आपण, त्यामुळे रजिस्ट्रेशन आपल्याला अगोदर करायचं आहे. तर रजिस्टर बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला फर्स्ट नेम एंड मिडल नेम विचारलं आहे. म्हणजे 10वी-12वीच्या मार्कशीटवरती जसं नाव आहे आपल्याला तसं स्पेलिंग सहित व्यवस्थित टाकायचं आहे. फर्स्ट नेम टाकायचं आहे, स्पेस द्यायचा आहे आणि मिडल नेम टाकायचं आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. खाली लास्ट नेम विचारलंय, व्यवस्थित स्पेलिंग टाका. म्हणजे आडनाव इथे तुम्हाला लास्ट नेममध्ये टाकायचं आहे. स्पेलिंग तुमच्या एस-एस-सी, एच-एस-सीच्या मार्कशीटवरती जसं आहे तसंच तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर ईमेल आयडी विचारलाय. एक ईमेल आयडी तुमचा आहे, जो तुम्ही वापरता तो ईमेल आयडी इथे टाका आणि पासवर्ड एक बनवायचा आहे. तुमचं नाव @123 अशा पद्धतीने पुन्हा एकदा पासवर्ड कन्फर्म म्हणजेच तिथे टाइप करायचा आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ तुमची तुमच्या मार्कशीटनुसार जी काही तुमची डेट ऑफ बर्थ आहे शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, तर ती इथे तुम्हाला टाकायची आहे. तर इथे आपण सिलेक्ट करून घेऊयात. त्यानंतर खाली रजिस्टर बटन दिसेल, या रजिस्टर बटनावरती क्लिक करायचं आहे. रजिस्टर बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या ईमेल आयडीवरती एक मेल आलेला आहे आणि त्या मेल आयडीवरती तुम्हाला एक अशा पद्धतीने मेल आलाय आणि इथे तुम्हाला खाली मेलमध्ये व्हेरिफाय ईमेलचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. मेल ओपन करून व्हेरिफाय ईमेल करा. व्हेरिफाय ईमेल केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला दिसणार आहे. यामध्ये पर्सनल डिटेल्स विचारले ज्यामध्ये सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मोबाईल नंबर विचारला जाईल. तुमचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर फादर्स नेम, फर्स्ट नेम ओन्ली म्हणजे फक्त नाव टाकायचं वडिलांचं. त्यानंतर मदर्स नेम आईचं नाव, फक्त पहिलं नाव म्हणजे फर्स्ट नेम टाकायचं आहे. त्यानंतर जेंडर मेल, फिमेल जे असेल ते. त्यानंतर आपला रिलिजन, धर्म कुठला आहे, हिंदू, मुस्लिम जे काही असेल ते तुम्ही इथला धर्म सिलेक्ट करा. त्यानंतर रिजन, रिजन म्हणजेच तुम्ही ग्रामीण भागातून आहात का शहरी भागातून आहात, रूरल, अर्बन हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर मदर टंग आपली मातृभाषा काय आहे? तर इथे आपली मराठी आहे, तर आपण इथे मराठी सिलेक्ट करणार आहे. त्यानंतर नॅशनॅलिटी आपली इंडियन आहे, तर तिथे येणार आहे. त्यानंतर फॅमिली इन्कम आपला वार्षिक उत्पन्न, जो काही तुमचा उत्पन्नाचा दाखला आहे, त्याच्यावरती उत्पन्न किती आहे किंवा रेशन कार्ड आहे, त्यावर तुमचं उत्पन्न किती आहे, ते कोणत्या स्लॅबमध्ये मोडतं, ते इथे स्लॅब तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर मॅरेज स्टेटस जसं की मॅरिड आहात का अनमॅरिड आहात, ते इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर पर्मनंट ॲड्रेस टाकायचा आहे. तुमचा जो काही पर्मनंट ॲड्रेस आहे, तो इथे फिल करायचा आहे. ॲड्रेस लाईन 1, लाईन 2 मध्ये. त्यानंतर स्टेट आपला महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर जिल्हा आपला डिस्ट्रिक्ट पुणे असेल किंवा तुमचा जो असेल तो इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तालुका, तुमचा जो तालुका असेल तो तालुका इथे सिलेक्ट करा. तुमचं जे गावाचं नाव असेल ते इथे सिलेक्ट करा. त्यानंतर तुमच्या गावाचा पिन कोड इथे टाका. त्यानंतर एस-टी-डी कोड सोडून द्या. त्यानंतर मोबाईल नंबर इथे पुन्हा एकदा टाकायचा आहे. त्यानंतर ॲड्रेस जो आहे वरचा पर्मनंट ॲड्रेस सेम असेल तर तुम्ही इथे क्लिक करू शकता किंवा जो ॲड्रेस आहे करस्पॉन्ड तो तुम्ही टाकू शकता. मी ते सेम ॲज अ पर्मनंट ॲड्रेस करतो आणि खाली यायचंय. खाली आल्यानंतर अदर डिटेल्समध्ये आर यू डोमिसाइल इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र? महाराष्ट्रामध्ये आपण रहिवासी आहात, महाराष्ट्रामध्ये राहतो, तर इथे येस करायचं आहे. महाराष्ट्रामध्ये नसेल राहत तर नो ऑप्शन येणार आहे. त्यानंतर मायनॉरिटी डिटेल्स, जर तुम्ही मायनॉरिटी कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्ही इथे येस करू शकता आणि मायनॉरिटी कोणत्या मायनॉरिटीमध्ये येता ते तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत, ते तुम्ही मायनॉरिटी सिलेक्ट करू शकता. जर तुम्ही मायनॉरिटीमध्ये येत नसाल तर डायरेक्टली इथे नो करायचं आहे. त्यानंतर आर यू पर्सन विथ डिसेबिलिटी म्हणजे अपंग आहात का? अपंग असाल तर येस करून त्यामध्ये काही टाइप आहे अपंगाचा तो तुम्ही सिलेक्ट करू शकता. अपंग नसेल तर डायरेक्टली नो करायचा आहे. त्यानंतर सिलेक्ट एस-एस-सी इक्विव्हॅलंट पासिंग इयर म्हणजे 10वी असेल किंवा डिप्लोमा असेल ते कधी तुम्ही पास झालेला आहे. 10वी असेल तर ते 10वी तुम्ही कधी पास झाला ते इथे सिलेक्ट करायचं आहे किंवा जे काही असेल शिक्षण तुमचं कधी पास झालं ते सिलेक्ट करायचं. त्यानंतर एस-एस-सी किंवा इक्विव्हॅलंट टोटल पर्सेंटेज म्हणजेच 10वी ला तुम्हाला किती पर्सेंटेज पडले ते 2 डेसिमलमध्येच तुम्हाला इथे टाकायचे आहेत. त्यानंतर सिलेक्ट एस-एस-सी इक्विव्हॅलंट बोर्ड जे काही तुमचं बोर्ड आहे ते कोणतं होतं ते सिलेक्ट करायचं आहे. मला महाराष्ट्र होतं तर मी महाराष्ट्र सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर एस-एस-सी स्कूल स्टेट तुमची जी 10वी जी काही शाळा आहे ती कुठे आहे तर महाराष्ट्र राज्यात असेल तर महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचं. नंतर आर यू अपिअर फॉर 12th एच-एस-सी डिप्लोमा एक्झाम इन 2025. 2025 मध्ये तुम्ही 12वी आत्ता आहात का? म्हणजेच ॲपियर आहात का? 12वी आत्ता असाल तर तुम्हाला येस करायचं आहे किंवा डिप्लोमाला असाल तर तुम्हाला येस करायचं आहे. जर तुम्ही 12वी पास केली असेल मागच्या वर्षी वगैरे, तर तुम्ही इथे नो करून 12वीच्या खाली डिटेल्स भरू शकता. जसं की मार्क्स वगैरे आहेत. पण इथे 12वी आत्ता आहात तर येस करायचं आहे आणि सेव्ह चेंजेसवरती क्लिक करायचं आहे. आता आपली प्रोफाईल इथे डाटा अपडेट सक्सेसफुली झालेला आहे. आता आपल्याला सी रजिस्ट्रेशन जो पहिला ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. सी-ई-टी रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला भरपूर सी ऑप्शन तुम्हाला दिसतील. पहिला जो अंडर ग्रॅज्युएटमध्ये एम-एस-टी सी-ई-टी 2025 हा पहिला ऑप्शन आहे. या पहिल्याच ऑप्शनवरती एम-एस-टी सी-ई-टी 2025 वरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे पेज ओपन होईल.
ही सगळी माहिती एकदा वाचून घ्यायची. फीज वगैरे किती आहे ते दाखवलं जाईल. ती सगळी पहा. वरती क्लिक करून आय एक्सेप्ट अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्ही जी काही माहिती अगोदर भरलेली आहे, सगळी माहिती इथे दाखवली जाईल. तुमचं नाव असेल, जन्मतारीख असेल, त्यानंतर धर्म असेल, तुमचं उत्पन्न असेल. आता इथे काही तुम्हाला बदल करता येणार नाही. ही सगळी माहिती चेक करायची आहे आणि खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला अजून माहिती दिसेल. ती सगळी माहिती बरोबर आहे का पहा. त्यानंतर कॅप्चा टाका आणि तुम्हाला फक्त सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. पुढे आल्यानंतर इथे पहा अशा पद्धतीने तुम्ही येणार आहात. इथे आल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती एक ओ-टी-पी पाठवला जाईल. तो ओ-टी-पी टाकून सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक ॲप्लिकेशन नंबर येईल. याचा फोटो काढून ठेवा. ॲप्लिकेशन नंबर कॉपी करून ठेवा. त्यानंतर खाली प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड बटनावरती क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला इथे आता माहिती भरायची आहेत. या स्टेप्स ज्या आहेत त्या कंप्लीट करायच्या आहेत. यामध्ये टोटल 9 स्टेप आहेत. आता स्टेप पहिली झाली स्टेप 2 कंप्लीट करण्यासाठी इन्कम्प्लीट हे लाल रंगाचा ऑप्शन दिसतोय. त्या इन्कम्प्लीट बटनावरती क्लिक करायचा आहे. स्टेप 2 आपली इथे ओपन होईल. यामध्ये तुम्हाला ऑप्शन विचारलेला आहे. हे अगोदरच आलेलं आहे. आता कॅटेगरी विचारली आहे. हे महत्त्वाचं आहे पहा. कॅटेगरी तुमची कॅटेगरी काय आहे? ओपन, एस-सी, एस-टी, व्ही-जे-एन-टी, एन-टी-बी, एन-टी-सी, एन-टी-डी, ओ-बी-सी, एस-बी-सी आणि एस-सी-बी-सी मराठा अशा पद्धतीचे ऑप्शन आहेत. ओपन जर सिलेक्ट केला तर तुम्हाला विचारेल की आर्थिकदृष्ट्या तुमच्याकडे ई-डब्ल्यू-एस प्रमाणपत्र आहे का? ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट असेल तर तुम्ही येस करायचं आहे आणि हे ओके करायचं आहे. जर ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट असेल तर तुम्ही येस करू शकता आणि तुमच्या कास्टचं नाव खाली टाकू शकता आणि ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट आहे का नाही? आहे असेल तर अवेलेबल आणि ॲप्लाय केलं असेल, रिसिप्ट असेल तरी सुद्धा तुम्ही ॲप्लाय करू शकता. असा ऑप्शन तुम्हाला देण्यात आलेला आहे. जर तुम्ही अदर कोणत्या कास्टमध्ये असाल तर ती सुद्धा कॅटेगरी तुम्ही यामध्ये टाकू शकता. जसं की तुम्ही आता ओ-बी-सीमध्ये असाल किंवा अदर कोणत्या कॅटेगरीमध्ये असाल, तर तुम्हाला ती कास्ट विचारली जाईल, कोणती कास्ट आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का? अवेलेबल असेल तर अवेलेबल सिलेक्ट करा आणि कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाका. जर कास्ट सर्टिफिकेट नसेल, तुम्ही ॲप्लाय केलेलं आहे, तुमच्याकडे रिसिप्ट आहे, तर ॲप्लाय बट नॉट रिसीव्ड असं ऑप्शन सिलेक्ट करून रिसिप्टचा नंबर टाकू शकता आणि कधी ॲप्लाय केलं त्याची तारीख वगैरे टाकू शकता. नसेल तुमच्याकडे तर नॉट ॲप्लाय करू शकता. असेल तर अवेलेबल करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही कॅटेगरी सिलेक्ट करा. त्यानुसार तुम्ही ही खालची माहिती भरा. आता ओपन सिलेक्ट केलं म्हणतं ई-डब्ल्यू-एस आहे का? ते विचारलं जाईल. नसेल तर नो करायचं आहे. असेल तर येस करायचं आहे आणि सर्टिफिकेटची नंबर वगैरे, डेट वगैरे टाकून देऊ शकता. आता कास्ट नेम विचारलंय. तुमची जी काही कास्ट असेल ती इथे कास्ट टाकायची आहे. त्यानंतर पर्सन विथ डिसेबिलिटी हे ऑप्शन आपण ऑलरेडी भरलेलं आहे. इथे काही भरायची गरज नाही. मायनॉरिटीचा पण भरलेला आहे. इथे काही करायची गरज नाही. ऑर्फन विचारलंय म्हणजे अनाथ आहात का? अनाथ असाल तर येस करू शकता. अनाथ नसाल तर डायरेक्टली नो ऑप्शनवरती क्लिक करायचं. नंतर खाली सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर पुढची स्टेप आहे ती ज्यामध्ये पासिंग इयर 10वी ची माहिती आपण अगोदरच भरलेली आहे. इथे काही बदल करायची गरज नाही. त्यानंतर डायरेक्टली सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर सिलेक्ट सब्जेक्ट ग्रुप एम-एस-टी, सी-ई-टीचा आता जी एक्झाम देणार आहे तुम्ही कोणत्या पी-सी-बी-नी एक्झाम द्यायची आहे का पी-सी-एम का दोन्ही ग्रुपची एक्झाम द्यायची आहे. तुम्हाला ज्या ग्रुपची एक्झाम द्यायची आहे, ते ग्रुप तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. मी दोन्ही ग्रुप सिलेक्ट केले त्यानंतर एक जे काही एक्झाम आहे, तुम्ही कशात द्या कोणत्या लँग्वेजमध्ये देणार आहे. इंग्लिश लँग्वेज असेल, मराठी लँग्वेज असेल, ते तुम्ही इथं दोन्हीकडे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इथे आपण प्रेफरन्स देणार आहे. कोणत्या सिटीमध्ये तुम्हाला सेंटर अवेलेबल पाहिजे, एक्झाम तुम्ही कुठे जाऊन देणार आहे, ते एक्झाम सेंटर तुम्ही इथे प्रेफरन्सेस देऊ शकता एक्झामिनेशन सेंटरसाठी. तर अशा पद्धतीने जे तुमचा जिल्हा जवळचा जिल्हा असेल, तो जिल्हे तुम्ही इथे निवडू शकता. म्हणजे एक्झाम सेंटरला जाताना तुम्हाला लवकरात लवकर पोहोचता येईल. अशा पद्धतीने जे काही जवळचे डिस्ट्रिक्ट आहेत ते सिलेक्ट करा आणि सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करा. हे 4 सेंटर तुम्ही निवडू शकता. अशा पद्धतीने प्रेफरन्स द्या. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक केल्यानंतर पुढे येणार आहात. पुढे आपल्याला फोटो आणि आता सही अपलोड करायची आहे. तर अपलोड टाइप इथे विचारला जाईल. अपलोड टाइपमध्ये तुम्हाला फोटोग्राफ पहिल्यांदा सिलेक्ट करायचा आहे. फोटोग्राफ सिलेक्ट केल्यानंतर याची साईज वगैरे याची जी माहिती आहे ती तुम्हाला दिलेली आहे. तर हे एकदा चेक करून घ्या. त्यानंतर अपलोड करा. आता इथे पहा फोटोग्राफ सिलेक्ट करा. ही सगळी माहिती वाचा आणि येस आय अग्री वरती क्लिक करा. आता इथे आपल्याला राइट साइडला एक बॉक्स येईल. या ओपन जो पहिला ऑप्शन आहे ओपन बटनावरती क्लिक करा आणि फोटो अपलोड करा आणि राइट साइडला अपलोड बटनावरती क्लिक करा. अशा पद्धतीने फोटो अपलोड झालेला आहे. त्यानंतर सिग्नेचर क्लिक करा. सिग्नेचर ओपन बटनावरती क्लिक करा. सिग्नेचर अपलोड करा आणि अपलोड बटनावरती क्लिक करा. अशा पद्धतीने फोटो आणि सिग्नेचर इथे अपलोड करायचं आहे. खाली सेव्ह अँड प्रोसीड करा. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला त्या डॉक्युमेंट एक कोणतंही यापैकी द्यायचं आहे. इथे आपण आधार कार्ड सिलेक्ट करायचं आहे. आधार कार्ड सिलेक्ट करून आपल्याला आधार कार्ड अपलोड करायचं आहे. अपलोड बटनावरती क्लिक करा. ओपन फाइलवरती क्लिक करा आणि अपलोड करा. अशा पद्धतीने अपलोड बटनावरती क्लिक करून आधार कार्ड अपलोड करून घ्या. हे आयडेंटिटी प्रूफ म्हणून आहे लागणारे 500 केबी पर्यंत अपलोड करू शकता तुम्ही पी-डी-एफ, जे-पी-जी, पी-एन-जी साइजमध्ये. त्यानंतर खाली सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. आता आपलं काम झालेलं आहे. सगळा फॉर्म एकदा चेक करून घ्यायचा आहे. आपला फॉर्म आता इथे कंप्लीट झालेला आहे. फॉर्म चेक करून आता प्रोसीड फॉर पेमेंट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे.
प्रोसीड फॉर पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुम्हाला विचारेल की सगळी माहिती वगैरे सगळी बरोबर आहे का? तुम्हाला पेमेंट करायचं आहे का आता? तर इथे येस करायचं आहे. येस केल्यानंतर इथे पहा आता ओपन कॅटेगरी सिलेक्ट केल्यामुळं आणि 2 ग्रुप सिलेक्ट केल्यामुळे ₹2000 पेमेंट आलेलं आहे. एका ग्रुपला ₹1000 अशा पद्धतीने ओपनसाठी ₹2000 आहे आणि बाकीचे जे असतील त्यांच्यासाठी एका एका ग्रुपला 800 म्हणजे पी-सी-एम, पी-सी-बी दोन्ही मिळून 1600 800 1600 असे पेमेंट करावं लागणार आहे. तर अशा पद्धतीने हे पेमेंट करून घ्यायचं आणि पेमेंट केल्यानंतर याची प्रिंट काढून ठेवायची आहे आणि ॲप्लिकेशनची प्रिंटसुद्धा काढून ठेवायची आहे. अशा पद्धतीने हा फॉर्म भरायचा होता. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता आपल्या विद्यार्थी मित्रांनो